नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज करणार आहे गाजराची भाजी. बघा, बऱ्याच जणांना गाजर असं खायला आवडत नाही. बघा, बऱ्याच वेळेला आपल्यालाही प्रश्न पडतो की काय भाजी करावी, कशी करावी. तर एकदा माझ्या सांगण्यावरून गाजराची भाजी करून बघा आणि कशी वाटली हे माझ्यासोबत नक्की शेअर करायला विसरू नका. परत एकदा सांगते, जर व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आज आपण गाजराची भाजी बघूया. मध्यम आकाराची कोवळी 3 गाजरं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि कट करून अशा पद्धतीने घेतलेली आहेत. एका ताटामध्ये खोबरं किसून घेतलेलं आहे, फुटाणे आहेत, तीळ घेतलेले आहेत, कारळा आहेत 1 चमचा, 1 चमचा धणे आहेत आणि इथं शेंगदाणे घेतलेले आहेत 1 चमचा. हे बघू शकताय. चिंच घेतलेली आहे थोडीशी, गूळ पावडर. चला तर आता या जिन्नस आपण एक एक करून गॅसवरती भाजून घेऊया. आता गॅसवरती कढई ठेवून दिलेली आहे. त्याचबरोबर आपण सगळ्यात आधी फुटाणे भाजून घेणार आहोत. फुटाणे जर नसतील तर तुमच्याकडे तुम्ही बेसन पिठाचाही वापर अर्धा चमचा करू शकता. फक्त आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी याचा फार उपयोग होतो. भाजी नितळल्यासारखी होत नाही आणि एकदम छान अशी घट्टसर बनते. यासाठी आपल्याला फुटाणे वापरायचे आहेत. सगळ्यात हार्ड जातात ते फुटाणे भाजायला. त्याच्यानंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे. बघा, भाजताना ही प्रोसेस जर आपण स्टेप बाय स्टेप जर केली तर नक्कीच आपली भाजी रुचकर होते. तीळ टाकून घ्यायचे. त्याचबरोबर मी कारळं टाकून घेतलेली आहेत, धने टाकून घेतलेले आहेत. सगळे जिन्नस मी एकदाच भाजून घेते, कारण बार बार भाजण्याची मग प्रश्न येत नाही आणि एका याच्यात भाजून घेतलं की कामही झटपट आवरतं. अशा पद्धतीनं फक्त थोडंसं नियोजन करायचं, कारण कोणत्या पदार्थाला जास्त वेळ लागणार आहे तो पदार्थ आधी भाजून घ्यायचा. मी ही सगळी प्रोसेस भाजीची कमी गॅसवरती केलेली आहे. त्यामुळे लक्ष असू द्या, भाजी बनवताना अगदी मंद आचेवरती आपल्याला हे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. थोडा जास्ती का वेळ लागणार, परंतु भाजी एकदम रुचकर होते. आता हे सगळं भाजल्याच्या नंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत लसूण आणि अद्रक ही मी घेतलेली आहे. थोडं थंडीचे दिवस आहेत, अद्रकचा वापर थोडा जास्त केला तरी चालेल. मी अगदी अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे. मी तेलाचा खूप कमी वापर करत आहे. तुम्हाला जर लालसर तरीदार भाजी हवी असेल तर तुम्ही जास्त तेलाचाही वापर करू शकता. अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची. तेल गरम झाल्याच्या नंतर सगळ्यात आधी फोडणीला आपण मोहरी टाकून घ्यायची, कारण मोहरी तडतडायला थोडा वेळ लागतो. त्याच्यानंतर जिरे टाकून घ्यायचे. आता याचबरोबर मी तेलामध्ये हळद पावडर, लाल तिखट पावडर टाकून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, तेलामध्ये छान असं आपल्या हळदीला आणि तिखटाला रंग खूप छान येतो, भाजी खूप छान वाटते. यासाठी ही गोष्ट करून घ्यायची. लक्षात असू द्या की इथे गॅस अजिबात वाढवायचा नाही. मी घरातलाच काळा मसाला वापरलेला आहे 1 चमचा. बॅडगी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. ती थोडी कमी तिखट असते म्हणून थोडासा जास्त वापर करते मी. बॅडगी लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही लाल तिखट पावडर अर्धा चमचा वापरा. आणि आता हे मिक्सरमधलं जे जिन्नस आपण बारीक करून घेतलेलं होतं ते कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता छान असं परतून घ्यायचं. बघा, तेल कमी टाकल्यामुळे थोडंसं सुकं सुकं वाटत आहे. त्याचबरोबर मी चिंच टाकून घेतलेली आहे, गूळ पावडरही टाकून घेतलेली आहे. गूळ पावडर नसेल तर थोडासा गुळाचा खडा वापरा, काही हरकत नाही. अगदी छान अशी खमंग गाजराची भाजी होती. नक्की करून बघा. आता गाजर टाकून घेतलेले आहेत, थोडेसे परतवून घ्यायचे. आणि यामध्ये एक महत्त्वाची टिप मी सांगणार आहे. ती कोणती, तर आपल्याला या भाजीसाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. मी एका गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. आता बघा, गरम पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला 1 मिनिटभर मसाला परतवून घ्यायचा आहे. बघा, आपण तेल कमी वापरलेलं होतं, त्यामुळे गरम पाण्यात थोडासा मसाला परतवून घ्यायचा, म्हणजे खूप असा छान परतला जातो. आणि त्याचबरोबर गरम पाणी वापरलं की भाजी लवकर शिजते, भाजीचा रंग बदलत नाही, भाजीची चव बदलत नाही. त्यामुळे आवर्जून थोडंसं काही पदार्थामध्ये भाजी बनवताना ज्या गोष्टीला गरम पाणी करणं गरजेचं आहे तिथं गरम पाण्याचा वापर करावा. आता बघा, मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. छान अशी भाजी मंद गॅसवरती शिजत ठेवायची. आता इथं 1 पळी फिरून झाकण ठेवून देणार आहे.
आणि मीठ टाकायचं राहिलेलं आहे. आधी आपण सगळे जिन्नस मिक्सरमधून बारीक करून घेतलेले होते. वरतून दुसरं काहीही वेगळं टाकलेलं नाही. आता फक्त चवीनुसार मीठ टाकून घेतलं, झाकण ठेवून द्यायचं आणि त्याचबरोबर आपण एका गॅसवरती पोळ्याही बनवू शकतो. म्हणजे दोन्ही पदार्थ एकसोबतच आपले होऊन जातात. मध्येच मी 1-2 मिनटं झाल्याच्या नंतर म्हटलं चेक करून घ्यावं. परत वाटलं की झाकण ठेवून द्यावं. आणखीन 2 मिनटं शिजत ठेवूया, नंतर चेक करूया. बघा छान अशी तरी आलेली आहे. आता मी गाजर शिजलं की नाही ते चेक करून घेते. गाजर बऱ्यापैकी गरम पाण्यामुळे लवकर शिजतं. अगदी 5 ते 6 मिनटात आपली भाजी छान अशी तयार होते. बघा तुम्ही बघू शकता, खूप गरम भाजी आहे. आपलं गाजर छान असं शिजलेलं आहे आणि याच्यापेक्षा जास्त नका शिजू देऊ, कारण खूप गाळ झाला की मग तोंडामध्ये असं जास्त लवकर हे होतं. त्यामुळे थोडंसं बऱ्यापैकी अशा पद्धतीनं शिजलेलं असताना गॅस बंद करून घेतला. सगळ्यात शेवटी टाकायची आहे कोथिंबीर. नक्की भाजी बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि कशी वाटली हे माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. मलाही माझ्या आजी सासूबाईंनी ही भाजी शिकवलेली होती. मी जेव्हा जेव्हा ही भाजी घरी बनवते मला त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्या या जगात नाही आहेत, परंतु त्यांनी मला ही शिकवलेली आठवण माझ्या कायमस्वरूपी स्मरणात राहणार. आणि त्याचबरोबर ही भाजी जेव्हा जेव्हा मी बनवते माझ्या घरी फार आवडते. नक्की करून बघा, कशी वाटली माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खूप चांगल्या प्रकारे खाऊ शकता. सध्या गाजराचे सीझन चालू आहे. नक्की करून बघा. गाजर घरात प्रत्येकाच्याच असतील. करून बघा, कशी वाटली हे माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.